छत्रपती संभाजीनगरात महायुतीची जागा वाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा। शहांच्या बैठकीत फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित। आज पुन्हा शहा, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या बैठकीची शक्यता। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाला 55 ते 60 जागांच्या फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा, सूत्रांची माहिती। बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, जागा वाटप लवकरच होईल। बैठकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। सकारात्मक बैठक झाली, जागा वाटपावर समन्वयाने होणार, तर बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष। 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात। नागपुरातील बैठकीत शहांच्या सूचना। किती जागा पडणार ही चाचपणी करण्यासाठी अमित शहांचा दौरा। शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जयंत पाटलांचा टोला। अमित शहांच्या नागपुरातील बैठकीला नितीन गडकरी अनुपस्थित। जम्मू काश्मीरच्या नियोजित दौऱ्यामुळे गडकरी बैठकीला गैरहजर। ताकदीनं मैदानात उतरा, पुढे आपलाच विजय होणार। संभाजीनगरातील भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना। गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर। उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। 1200 पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार, तर नाशिकच्या दौऱ्यानंतर अमित शहा कोल्हापुरात जाणार। राष्ट्रवादीच्या पक्षांनी नावाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी, तर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी, वकिलांची माहिती। शरद पवार आमचे दैवतच, इतके दिवस आमचं पवारांच्या नेतृत्वात काम, आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं विधान। साहेबांना दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका। दैवताला मंदिराबाहेर काढायला निघालात, तुमची प्रत्येक भूमिका दैवताच्या विरोधातच होती। जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांवर पलटवार। अजित पवारांनी त्यांचा स्वभाव कन्सल्टन्सी कंपनीकडे दिलाय। कन्सल्टंट अरोरा जे सांगतील ते विधान करतात, जयंत पाटलांचा टोला। अजित पवार गटाकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे, सूत्रांची माहिती। देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीत प्रमुख नेत्यांची उपस्थिती। या आठवड्यातच निर्णय घेण्याची नेत्यांची दादांकडे मागणी, सूत्रांची माहिती। शरद पवार 28 सप्टेंबरला कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर जाणार। पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांच्या भाजप प्रवेशानंतर पवारांच्या दौऱ्याला महत्त्व। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्लीवारी। विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना भेटणार। महाविकास आघाडीचं 70% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती। 31 सप्टेंबर 1 ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून महाविकास आघाडीचे मेळावे। पंतप्रधान मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा। मोदींच्या दौऱ्यामुळे 300 ऐतिहासिक वस्तू अमेरिकेनं भारताला सुपूर्द केल्या। सेमीकंडक्टर आणि इतर उद्योगांबाबत करार झाले। मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। राज ठाकरे 27 आणि 28 सप्टेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर। विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। मी लाचारी केली नाही, भाजपच्या नेत्यांनी लाचारी केली। माझं संतुलन बिघडलं म्हणता मग माझ्यावर तासभर का बोलता? भाजप नेत्यांच्या टीकेनंतर एकनाथ खडसेंचा सवाल। भाजपच्या जवळ जे जातात त्यांना सगळं माफ असतं, मात्र लांब गेल्यास त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात। जयंत पाटलांची भाजपवर टीका। दोघांच्या भांडणात घरांना आग लागली तर चालेल, या लायकीची ही माणसं। तानाजी सावंतांची ओमराजे निंबाळकर, राणा जगजितसिंहांवर टीका। बारामतीत जय पवारांची भरपावसात कार्यक्रमाला हजेरी। जय पवार बारामतीत तळ ठोकून। गणेश धात्रकांचा पुढचा वाढदिवस आमदार असताना साजरा करायचा आहे। पवारांच्या सूचनेनंतरही राऊतांकडून गणेश धात्रकांच्या उमेदवारीचे संकेत। मनोज जरांगेंची तब्येत खालावली। गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन लावली। जरांगेंवर उपचार सुरू। जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस। जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, उदय सामंतांची विनंती। जरांगेंच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचीही प्रतिक्रिया। पंढरपुरातील धनगर समाजाचं उपोषण अखेर स्थगित। समाजाच्या आग्रहास्तव उपोषण स्थगित केलं। उपोषणकर्ते दीपक बोराडेंची प्रतिक्रिया, तर धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी कायम। मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजित पवारांचं विधान। सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटलांची भेट। शिवस्वराज्य यात्रा येवल्यात पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंना निवेदन। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी। बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, बॅनरवर उल्लेख। अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला। दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षयला ताब्यात घेतलं होतं, पोलिसांकडून स्पष्ट। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचंय। एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेनं एन्काउंटर केला। दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंचं एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील। भरत गोगावलेंची संजय राऊतांवर टीका।
जरांगेंचं आंदोलन आणि बदलापूरची घटना वेगळी, मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य, आरोपी होता मेला, लोकांनी फटाके वाजवले, संजय शिरसाट यांची टीका. हात बांधलेले असताना आरोपीनं गोळीबार कसा केला, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर राज्यातील पोलीस सुरक्षित नाहीत, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुळेंचं वक्तव्य. महाविकास आघाडीचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते, पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती, विरोधकांच्या वागण्यावर आश्चर्यच वाटतं, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. संजय शिंदेंसह इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करा, प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी. विरोधकांना सुतक पडलंय म्हणून अक्षय शिंदेबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे, विरोधक त्याच्यासाठी शोकसभाही घेऊ शकतात, खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. आज पुणे आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशिमला ऑरेंज अलर्ट. मुंबई शहरासह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची संततधार, अंधेरी, दादर, लोअर परळ भागात जोरदार पाऊस. लातूर जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणाचे 12 दरवाजे उघडले, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत, लातूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. लातूर जिल्ह्यातील मुरुड, चांडेश्वरसह शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण. मुसळधार पावसाचा लातूर जिल्ह्यातील शेतपिकांना मोठा फटका, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं साहित्याचंही मोठं नुकसान. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर, लातूर आणि संभाजीनगरमध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर, लातूर शहरातील काही भागात पुरामुळे दुचाकी बुडाल्या. पश्चिम रेल्वेवर आज 4.5 तासांचा ब्लॉक, गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामामुळे ब्लॉक, रात्री 12:15 ते पहाटे 4:45 पर्यंत ब्लॉक असणार. मुंबईतील म्हाडाच्या 2330 घरांसाठीच्या अर्जांची 27 सप्टेंबरला यादी, म्हाडाच्या वेबसाईटवर 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता यादी प्रसिद्ध होणार. सोनं नव्या उच्चांकावर, मंगळवारी सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ, सोनं प्रतितोळा 75,600 रुपयांवर, तर चांदी 89,800 रुपये प्रति किलो.